आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. जेवढी यात्रा गर्दीच्या जास्त गर्दी आज होत आहे यात्रेनिमित्त.
म्हाताऱ्यांमध्ये पाहिजे म्हातारा मुलींमध्ये पाहिजे म्हातारे पण ते आपल्या वरची कोकू मावशी आहे ना त्या वरच्या आहेत हो हो माहिती ना तुम्हाला हो तिला बोलून काय तुमच्या लक्ष्मीने काय 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 कशाला बदा बदा बळी का ए उठल्या सुटल्या दारात येता उठल्या सुटल्या दारात येता काय काय दारात काय मी तुमचं हा तुम्हाला काम नाही का काय मी बघू काय झालं काय झालं हा? असं काय बाबा आलाय माय मला हा? माझं वळीवर बाबा माझं जुनं गेलं की कुठं ते कट्या वळ्या त्याचा कुठं तू नारळ नाही फोडणार मला शीट असं हा माझं वडीचं थोरा बाबा हे? त्याचं पहिलं माझ्या जगात होतं अरे वा, वा, वा. दोन लोक आणला नाही नाही हा ते आता बोबाटा करायला इथून हो हा बरं आहे बाई बोलला ना? काही का मग तू हुशार आहेस त्यांच्या ते असले इथे चेअर कोण ठेवलं त्याला नाही घाबरत मी का कशाला बस बोलू? आता यावेळेस ती विषय नाही काढायचा अगं बाई संध्याकाळ झाली तसं नाही काढायचं हा नुसतं पडून राहायचं हा? संध्याकाळचं काय बोलायचं नाही हा आणि कशाला अगं सगळ्या पोरींची तयारी झाली किती वेळची वाट बघतायत नाक्यावर तुम्ही जायचं का अगं बाजारला नाही पुन्हा जायचं? एकदा तमाशा निमगाव भोगीमध्ये आणि तुफान गर्दी भरपूर गर्दी झाली आहे सगळेजण तमाशा बघायला आलेले आहेत यात्रा संपलेल्या आहेत काय करावं बाजाराने आणि गर्दी बघतोय आपण. नको नको झाले मला 8 दिवस झाले निमगाव भोगीमध्ये प्रसिद्ध आणि डोळ्याला पाणी येईना माझ्या काही येतच नाही पाणी तुझ्या उगाचच का कॉमेडी चालू आहे ना? करत राहते मुलाने आटले लय तरास बाई माझा लय हा, तरास काय कसला तुला त्रास आहे सांग- तुला नाही तुझ्या नवऱ्याचा तरास इतका मला तरास आहे हो, काय त्रास आहे तुला? दिवसभर ऊन मी म्हणत हा. आहे संध्याकाळचं आपलं घरी यावं तू तुकडं खावं उशी डोक्या खाली घ्यावं जरा पाडावं हा. हा गरमायला लागलं का म्हातारा लगेच ओढून धरीत काय? अंगावरलं उन्हाळ्यातही अंगावर येतो तुला काय वाटलं नाही दुसरं काही नाही ए आता का गळ्या खाली घालायला लागली नाही बाई नाही तसं काय मला जाणू नको नाही, नाही. तुझी तयारी झाली. पोरींची झाली. पोरी अगं काय ग झाली तयारी 2 दिवस होत्या गोड गोड चला 1 नंबर चला जायचं का बाजाराला जायचं ना ती मला आवडत नाही हा? काही का होईना खाल्लेलं राखा तरी केलंस काय काय म्हणलीस ना हा. काय घेतलं का मावशी हो. चक्का कुणाचा अगं माल घेतलाय मी ते माल घेतला चक्का हा. आहे का पक्का अगं म्हणून तर घेतलाय डबल हेल्पाट आहे बाजाराचा आतमध्ये गोष्टी बघ 60-65 ची आहेत मारतील का पगा धक्का तू कशाला आहे? दोघं खायला आले का असू दे मग बाई. निसली काही पण मावशी हा? नवीन साडी आणली का कुठं मी? आहे? अगं सांगू का सांग, सांग. सांगू का सांग ना. सांगू नको बरं. काय का घाबराय मी अशी पडायला लागले का हा, सांगू सांग ना आय लव्ह यू शाबास मी वाढ करू नये कधी येते बोल ए साडीचं नाव आहे माझ्या काय म्हणतीस आय लव्ह यू मी म्हणलं मागचं पुढे काढायला 4 दिवस राहिले मला तर उकली ती नाहीच का नाहीच बिचारी ग कसं ग लेकू दागिने काय घातल्या बाळा हा घातली मी नवरी बाजारला. लय आनंद झाला होता ग म्हणलं मागचं पुढे काढली झाली का तयारी झाली. जायचं बाजाराला जायचं. काय माल घेतला मावशी येते आज काय ग बाई लोण्याचे 2 गोळे मापाचे आहेत का मापाचे बारीक पोराली मागितल्यावर त्यांच्या जीवासाठी छाटून छाटून इकडे द्यायचे बाईकवर सुद्धा बसलेले आहेत नाही आपण कसे का व्हायना पण छान आणि- बोललंच पाहिजे बरं नेसली काय कुचकुचत. नाही बनवतो व्हिडिओ का अगं माझ्या साडीचं नाव आहे अच्छा कुछ कुछ होत आहे कुछ होत. दागिने काय घातला बाळा अरे मी नाही पाहत चल का तुझी तयारी झाली का झाली का तयारी झाली ना काय मागितलं ए मावशी मी किती असता ताक हा ताक माझं मन येता पाक आणि तू या गावकऱ्यां खाली जाऊन वा सगळ्यात खाली वाकव म्हणजे 1.5 एकरचं 10 एकर वाढ होते कशाला वाकवायला लागली अगं माल देण्यासाठी वा मग असं कधी म्हणायचं हा. माझं वावर उलटा पालट झाल्यावर अगं सांगायचं तुझं रात्रंदिवस म्हणतो नेसली काय ग बाई नेसते ना काय ग काय ग पत्रात धिंगाणा कशात दिघाना पत्रात धिंगाणा बाई सपरा तरी करायचा ग अगं माझ्या साडीचं नाव आहे ग बाई पत्र्यात दिघाना हा. बरं, दागिने काय घातलंय हार घातला मी गजबाचा सुंदर चल या तुझी तयारी झाली का ए पोरे जायचं का बाजारला जायचं ना गं मावशी झाली का तयारी झाली काय माल घेतलास मी माल घेतलाय नसता खवा त्या बातल्या रे माझं सोन बघा कसा माल घेतलाय हा नुसता खवा ए अगं दुधापासून तयार झालेला खवा मी वेगळं बोलले का काय माल घेणारी बाजारात टेकवणारी गिराईक बघणारी बरोबर का नाही कसं बोलवायचं या 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 खावा 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 ए
काय म्हणणार या खवा घ्या नसतं म्हणणार आहे. आणि मग मी काही वेगळे बोलले का? नाही मावशी. तरुण गिराईक बघायचं, हो तुझ्या मापाचं बघायचं हो. आणि मग बोलवायचं मग या 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 नुसतं खावा खावा खावा. ए दुसरं घेतले का काही? फक्त खावाच घेतलायस ना. नेसली काय? नेसले ना काय गं? पैठणी. अरे माझ्या सोन्या पैठणी हो दागिना 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 घातलाय ना गं मावशी. काय गं? एक ताली आम्ही घातलाय का पण. हाणे दोन हाताने हा तरुण काठी पोरगी नाट्टामट्टा करते झालं का माठ विक्रीला घेते. हा तुझ्यासारखं कसा दागिन घालावा? कसा? सगळ्यांच्या माहितीचा, सगळ्यांच्या परिचयाचा. मला नाही माहिती. अगं एक दाणी घालू ना बाई, मग कोणता घालू? 3 दाणी. ए तीन दाणी. काय झालं? अगं मावशी या गोकुळात लावण्याची मोठी झाली. मोठी झाली. पण हा तीन दाण्याचा दागिना हा. अजून या कानाने केव्हा ऐकला काय नाही, म्हणते? या डोळ्याने केव्हा बघितला नाही. अगं बाई गं. आणि तुला खरं सांगू का गं मावशी, काय ग काय काय ग अजून घातलाच नाही. बाई? तो घातला असेल पण तुझ्या ध्यानात नाही. काय झालं? तुझ्या ध्यानात नाही. अगं सगळ्या आयोगांचं लिहिलं नाही येडे. इकडे गोलमणी, सोन्याचा. इकडे गोलमणी, सोन्याचा. मध्ये लांबकुळा म्हणी. ए रामपुळा म्हणे. काय म्हणते? त्याला कोल्हापुरी साधं त्या डोरलं म्हणते. तेच ना मोरलं. ए मोरलं नाही गं मावशी. त्याला टाकी पाठीवर होतीस. गळ्यात टाकणार आहे ना. असं झाली तयारी तुझी? झाली. अजून कोण राहिले का? विचार ना. सगळ्या तुझी तयारी झाली का? मुरबी बाई मागं राहतीस आणि पोरी चोरी पुढे पाठवतीस. बाजारला जायचं आपल्याला. काय मागितलंयस का? मावशांनी घेतलं माझं. शाबास. याला म्हणतात बाई बघा गवळण कशी आहे, गवळायची का नाही, घेतलं का नाही. मग काय घेतलीस? माझं दूध. नेमकं 3 महिन्यामध्ये 39 निमगाव भोगीत आल्यावर तू कशी काय फुटायला लागली? गबास. कसा टंचा रतीब लावलाय तुला? देईनाशी. काय झालं? माझं म्हणजे माझ्या मालकी हक्काचं, माझ्या घरच्या गाई म्हशीचं. असं काय आता म्हणणं मग काय रशीत आहे? माझं म्हणलं मला नको नको व्हायला लागलं ना. म्हटलं तुला आता तुझी यायला लागली आणि मी काल लगेच आकारली. तसं नाही ग, पण नेसली काय? नेसली ना. काय ग? मावशे हा? तो दिसला का? अंधारात हा? उभ्याने म्हणतो देतो. ए, कोण आहे मग? बसलाय टोपीवाला. म्हणजे बसून म्हणतो ते काय करतोय, काय सांगते हे खरं. सगळं घाणच करताना दिसतंय. घाण कसं काय काय? आता बसलाय मी टकमक माझ्याकडे बघतोय. चष्म्यावाला हा, पाय पाय पसरून बसलाय तो. हा. लाजला ग लागला. तोच नवरा पाहिजे. आणि तो मागचा हा, तो नवरा. नको बाद झालं. तोच नवरा पाहिजे. हा. दागिना काय घातलंस ग? नेकलेस घातला मी काय समजत काय? बाजाराला? चल बाजाराला लगेच. ए, काय चल ग? बाजारला लगेच चल काय काय. झालं? तू काय नेसतीस घेतीस का तशीच बोंबलत येतीस? तुमच्या बातमी ते ना. आमच्यावर भागू नको. तुझा काय ते सेपरेट माल मी काय घे. म्हणते बाई, आता 2-3 दिवस बाजारात राहिले ती का नाही. हा. तुम्ही पोलीस सोडी तुमच्या भागून घेते म्हणजे मी नको नको. आमच्यावर भागू. मग माझी म्हातारी काय दुसरं दुसरं काय पण घे. काय नाही ग. मोरका मांडून मोरक्या मांडून मुडकी गाय चोरी बदलून घेते, साधी साडी नेसते. आई बापाने करून दिला म्हणून त्याचं नाव घ्यायचं. रान रंडकी झाली त्यांनी पोर दिल्या तर मला म्हणून त्याच्या नावाचं कपडे कुलावती नाही तर मला धरत वाटत आहे बघ त्याचं. याची चाळेवाली आहेस माहितीये मला. चालेल नाही का मी कधी सरपंच सगळं जाते. अरे, मग त्या चाळेवाली काय? तसं नाही. मग नवरात्र मारत नाही तरी नुसतं नवऱ्याच्या नावानं पुकारतो. मारित नाही किती करतोय माझं मला माहिती. आज अंग राहिलं ना कमराला हात लावतो हळून निघाले. अरे, अरे, अरे. बरं जाऊ दे. तुझी तयारी झाली. हा. कोणीची झाली? हो. जायचं कसं? कसं? आपल्याला देव वाढवतो लढवतो रडवतो कोणती धक्का मस्करी करतो मुलीचा हात धरतो प्रपंचात धान्य लावून देतो. त्या देवाचा रस्ता चुकून जायचं. जायचं. जाताना हरी द्यायची, मुलीचा हात धरायचा आणि आपलं गाणं गुणगुणत जायचं. जायचं. देतेस का हरी? हो. देवा रात्री दिली तशी. चला. Oh
जवळी अनुमानो कोवळ्याच्या लावळी कमळ्या तुळशीच्या जवळी संपूर्ण निमगाव बघी एकत्र आली आहे तमाशाच्या निमित्ताने. जवळपास सगळेच गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि तमाशाचा आनंद घेत आहेत. बाईची जातीने रस्त्यात कडे धावा निघून जावा. हा तू काही मसाले कशी कुठवर करून उभी राहिलीस काय का काय त्याची दावा तोडाची वाट बघते काय नाही कशासाठी उभी राहिलीस तू डोक्यावर काय मग ये ना कचा कचा शिव्या त्याला तू देतोय मागं मी देते मी देऊ का हे नालाय का ए नालाय का हे शर्मे मी बनवा ना व्हिडिओ बनवा ना व्हिडिओ टाका ना. गड्यावानी गाडी उभे नाही म्हणतो तो काय म्हणालीस कोण आहेस तू? वा 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 मला सांग मुलीच्या वेळेत दुसऱ्या मुलीचा हात धरला तरुण पूर्ण करून जावं कळतं का तुला मला वाटते कोणाची राजी सावली पडली वाटत तुझ्या वाटी का ग जागा चुकला म्हणजे मग धडे जागा सगळं असं म्हणायचंय मला रे अगं तू यांच्यामध्ये शहाणी आहेस आणि तुला जास्त अनुभव सुद्धा आहे. मला तर धरायचंय मला तू जागा सांगशील शिकणार नक्की शिकणार सोड तिथं सोड म्हणतेस सोडला मग याची गांडरंडकी झाली याला मेला व्ह्यूज चांगले आहेत, व्ह्यूज चांगले आहेत. बीडी पॅटावून व्हिडिओला व्ह्यूज चांगले आहेत. ए त्याच्या पुरले धरतून मला काय खरू झाली काय हा याला सांग बरं कोण आहेस कोण तू मला धरायला लागतेस ग मग पदर धर ना पदर नाव कधी येणार ग इशे मला पदर नाही आला ए काय साठासारखी काही पण बोलू नकोस कोण आहेस कोण मला तू ओळखू शकत नाही. तुला काय ओळखायचं आता मी तुमच्या समोर जो आहे आणि समोर आहे एक या रस्त्याचा मालक या रस्त्याचा माझाच अधिकार आहे सात वर तुझ्याकडे आणि तुम्ही निघालात कशा अगं रस्त्याचे मालक आहे ग ओळख नाही बघ आता कामं चालली ती का नाही हा डांबर टाकायला हे सावली पुढे कोणाच्या नावाची? मारतो तर हिरडे, हळू चांगली तांदूळ मारीन अगं तोही नाही मग रे. चांगल्या प्रकारे ओळखा कसं काय? अगं नेहमीप्रमाणे तुमची चाष्टा मस्करी करणारा नेहमी म्हणतोय सानिध्यमध्ये राहणारा मी कोण असावा आपल्या साडीत कोण राहतो ग साडीत कोण राहतो साडीत नव्हे सानिध्यामध्ये आमच्या सानिध्यात हो. आमच्या सहवासात सहवासात कोण आहेत आपल्या सहवास आणि ध्याना मनात सुद्धा ध्यानीवनी ध्यानी कोण हो. कोण आहे ग बाई आपल्या सहवासात राहणारा कोण तुझ्या ओळखी पालखीचा आहे का गंगूबाईचा पुतण्या ठकूबाईचा नातू कांताबाईचा कोणीच नाही का मग तू कोण आहे बाबा ओळखू शकत नाही कसं ओळखायचं अगं देवाला तर डोळे दिले आहेत माणसं ओळखण्यासाठी ते बघायला ते ओळखू शकत नाही नाही. अगं पायाच्या नाकापासून तर या डोक्याच्या कसरमध्ये ही मूर्ती कोणाची असावी काय गोड बोलणार रे 7 महिने झाले 7 महिने झालं अजून पायाचं नख दाखवलं नाही स्वच्छ तर काढतच नाही पण सारखं म्हणतो पायाच्या नाकावर तुला पायाचं ना भरून करायचं काय अगं ओळखायचं आहे ना रांड का केसा ओळखू हे काय झालं तिकडे बघून इकडे अभिनय करू नकोस अगं ती म्हणते नखाव नाही केसा ओळखू का मग माझ्याकडे बोल बोट कुठं करतेस घे केसांतो कशाकडं पुढं मग करू पायाच्या नकापासून खाली हा. आणि ह्या डोक्याच्या केसापर्यंत ओळखा हो आधीमधली कशाला ग येतच नाही ती. अजिबात नाही बघल्यातली नाहीच नखाव ओळखला काय सांगतेस दिसलं नाही तरी नखाव ओळखला आणि मला सुद्धा खात्री आहे तुम्हाला ओळखू शकतेस नखाव ओळखला कोण ग ए 18 नख्याचा ए 18 नख्याचा 21 नख्याचा 21 नख्याचा डॉबरमॅन ऑलशिशियन गावठी मिक्स पट्टेवाला अजून साखळीवाला अजून? यू हडछू यू वाढचू म्हणजे हडछू ए
यापैकी मी कोणताही नाही नको आहेस. या ठिकाणी चावचाळी करू नकोस अगं चांगलं फक्त नको शकत नाही कसं ओळखायचं? अगं ज्यांनी तुम्हा सर्वांना केलं तोच मी हा, हो. याला म्हणतात गडी बघ घाम चाललाय तरी भाऊ इकडे ये. काय ग कंच मेडिकल जवळ आहे. मेडिकल गोळ्या कुठून आणतो सा डोस कंच मेडिकल. चेअरमन विचारला हा काय ग सगळ्यांना मला केलं. जास्त बोलायला लावू नकोस सगळ्यांना केलं. सर्वांना केलं या पुरी अगं त्याला सुद्धा त्यांना सुद्धा अरे तुम्हालाही सांगत येत होते. काय केलं बाबा काय झालं अगं मला केलं ना कुणी ग त्याने. बघ आता ओ, अगं रांड्या तुझं वय किती तुझी तब्येत काय त्याने केलं म्हणती सांग अगं वय वय भरपूर काय जातीये. घराला मजा येते. कशी घालावी आता करायलाच मजा येते बाळा नाही मग कालची जिलाबी नडली वाटतं केलं याने कधी तर माव कधी 2 वाजता आला होता. रात्रीचा हा लय मस्त केलं ग मावशी. पण काय सांगू तुला, जाऊ दे तिकडे. नको नको सांगू नाही नको सांगू ना. नको. ते घाबरून जाशील. मी गा- म्हणून मी सांगत नाही. जाऊन दे. 2 वाजता आला होता. करून घ्या. करून गेला बाळा गेला भाताला उकळी आली त्यांच्या भाताला उकळी आली हो तिला पाहिलंस या लेकराला अगं तिला सुद्धा तुला केलं केलं का ग माणी तिला सुद्धा मला पण केलं. अगं शहाणी सुरती बाई आहेस ना तू मग काय झालं? तो काय म्हणते केलं तू म्हणते केलं म्हणते सांग अगं शहाणी सुरती म्हणून काय झालं? मला केलं तर केलं. अगं केलं ना मला. गुन्हा तशी काय करते? त्याला त्याचं कळलं ग तो फक्त कासराला हिसका देतो अगं केलं बाई त्याने. या ना हा तुला केलं. हिला केलं हा अगं तिला सुद्धा केलं जमलं जमलं हिला केलं केलं. केलं नसेल बाळा अगं केलं बाई. कसं तू करा तुम्ही म्हणतो का आलो खड्या उमट्या करणं आडाव तुमच्या काय म्हणावं तुला आता? नाही कळत. त्यांना कळलं. त्यांना कळलं केलं. केलं हा. तिला केलं तिला सुद्धा या लेकराला केलं अगं त्यांना सुद्धा केलं आज काय कोणला केलं तेवढं एकदम लिंबामध्ये सांगून जा मला केलं ना गं मावशी. तुला पण केलं पाठ गुलाबी थंडीत सकाळी 6 वाजता असं केलं मावशी. सकाळी असं केलं सकाळी सकाळी पाठ सांगायचं का नाही 2 दिवस घरी थांबलो मी 7 महिन्याच्या गोष्टीची वाट बघितली जिथं सगळं उरकून झालंय काय म्हणावं गावाल्यांना असं केलं मावशी. वा, वा, वा. असं केलं. आता तुला केलं तू मला गरम करायला लागली सांग ना तोंडाने सांग ना अंगाला झटून कसं मन होईल लावून केलं गं मावशी. केलंच काय सांगू तुला कसं केलं. रेशनी काढवं ठपका मारलाच त्यानं मारला कसं करावं काय करावं काय तिला केलं अजून कोणी बाकी आहे त्या लेकराला अगं तिला सुद्धा याला केलं याला अगं तिला सुद्धा केलं या बाळाला ए ते बाळाला सुद्धा केलं हिला अगं त्या निमगाव बाळाला भोगी सुद्धा तालुका शिरूर जिल्हा पुणे पुन्हा एकदा हा लोकनाट्य तमाशा गावामध्ये धन्यवाद गावकरी खूप लोक आलेत खूप पब्लिक आली आहे महिला सुद्धा मोठ्या संख्येने आलेल्या आहेत तिला नाही केलं बाळ आता तुला नसेल केलं केलं ना गं. आता तू नुसतं गुदगुद्या करतो बाकी काही करीत नाही त्याला काही जमतच नाही तुलाही केलं तुमच्या दोघीमध्ये काय चाललंय असं तिला केलं हो तिला तिला सुद्धा तिला नाही केलं कशामुळे ग? मी अनुभवाने सांगते आता तुला जरी अनुभव जरी असला पण कशावर म्हणतेस ग तिच्या आधी सीताफळानं डोळं नाही उघडले थांब रे हे रांडच्या तुला अगोदरच मारणार मी चला मारायला खेळणे हा सगळ्यांना केला असेल बरोबर तर तो मला नाही केलं तुला किती आनंद झालाय काय तुला तुझी तोंडावरची कळी खुलली ग वा वा काय तो चेहरा हाय हाय इकडे बाकीच की काय तिकडे बघू नकोस सध्या तर बघू नकोस मला तर नाही केलं तुला तर मी सर्वांच्या अगोदर केलं बघ हा हे बघ हा मग काय म्हटलंय ग काय म्हणलं तुला सगळ्याच्या अगोदर केलं आणि तू आम्हाला नाही सांगितलं. हा तो करीत होता व्हिडिओ कॉल करून तुला पाठवत होता कसा करतो बघ तू आम्हाला काय नाही सांगितलं. ते त्याच्यावर आल्या तुम्ही सांगितलं ए काय केलं बाबा अगं काय केलं तिथे बोट घालून केलं आतमध्ये गेला का बघ. हे? नाही तिचा आहे रे
सारखे बोल नको सा. गाड्या माणसाने लुगडं नेसलं आतमध्ये कसं होतं हे माझं मला माहिती. तुला सांगा अनुभव दिसतोय. घालून बघ ना बोट. म्हातारे किती वाईट विचार मनामध्ये आणतेस ग. चांगलं बोलत जा. किती वाईट विचार आहेत. चांगलं बोलतो. काय केलं काय केलं? अगं मी तुम्हाला सर्वांना निर्माण केलं. निर्माण अरे पठ्या याला म्हणतात मानवस. हे त्यानं साधं नाही केलं, निर्मळ लावून केलं. अरे नवरा आहे का मायाला तू? उलटी हातरीच मारी. कचा 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 मारतोयस. नवरा आहेस मायाला. नवरा म्हणजे हा मग कचा कचा अजून मारीन. हात पोरत आहेत नवऱ्याने अंगाला हात नाही लावला तू. वा वा. हा. काय म्हणालीस तू आज आल्या आल्या घामा घामा होईपर्यंत मारतोय सांग. तू काय म्हणालीस. हात पोरत आहे नवऱ्याने अंगाला. 8 पोरं बघ अजून नवऱ्याने अजून अंगात हात नाही लावला. वाट नाही लावले अजून. याचं कारण काय ग. चेअरमनला विचार ना. हे गावावर भाऊ आहे माझा दुसरा नवरा करून दिलाय. तुला यांचा सात बारा होऊन करायला लागले. कोण वा आहे? वा. चेअरमनची गाडी घेणारच आहे. कोण आहे? शांत बस. काय केलं तुम्हाला सर्वांनी निर्माण केलं म्हणजे जन्म घातलं. या जगाचा जन्म करता करता तोच मी. अगं ज्याला तुम्ही श्रीकृष्ण म्हणता तो तुमच्या समोर साक्षात उभा आहे. देव आहेस तू. प्रतिक्रिया हा. दर्शन घ्या. कसं काय आपण बोलायला लागला. काय ग? पहिल्या अवतारापासून 8व्या अवतारपर्यंत मी म्हातारी तुझ्या बरोबर गवळणी नवीन असतील बाबा. हा अरे प्रत्येक युगा तू अवतार बदलतो, रूप बदलतो, आम्हाला दर्शन देतो. हा पोरीला लावण्यात काढू नको. तुझी माहिती सांगितली तर काय काय सांगितलं मध्ये असं. रात्र पडली थोडी आणि सोबत झाले असे म्हणेप्रमाणे रात्र लय बसणार आहे आपण सगळं झालं. कुठे बसणारी नाही. मी माझी माहिती सांगणार आहे परंतु तुझ्या जे गळत्याला प्रमाणे सांग की हात जोडा. अरे राधा हो तुम्हाला काही मर्जी आली का? लोक त्या गावात वर्गाने काय झालाय? तुम्ही सातारा जर मागं बसाय काय नव्हतं. जोडीदार आहेत ना ते मला सगळं बोट करू नकोस. वा म्हणे का? हात जोडा. हात जोड्या हात जोड्या आहेत. जोडल्या. डोळे सुद्धा बंद करायला सांग. काय काय तो मगाचा किडा वळवायला लागला. किड्याला वरतीच जागा सापडली. काय काय मग कपारे आहेत बा आतमध्ये. कपाऱ्या मोकळं आहे का ती? तू या ठिकाणी का फापतीस की काय बघून तर काय दिली होती थेरडे. जोडलं मला. शांत उभी राहा. जोडलं. हात जोडे आहेत. डोळे झाकले. जोडल्या काय ते? हो बरोबर. कसा निघतो. वा 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 वा. किती इशारा तुमचा चांगला आहे ग. इशारा काय इशारा बाई. डोळे झाकले. झाकले. करू आता सुरुवात. हा खरंच पाठ्या. हात जोडायला डोळे झाकायला त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्यावर चांगला हे बळशील. कशाला सुरुवात करतो? कशाला ग. कशाला करतोय? मी तसा नव्हे. मग मी तसा नव्हे. नाही. मी माझी माहिती सांगणार आहे. अच्छा हा तू त्यातला नाही. म्हणजे तसा नाही ना तू. तू काही पण आरोप घेऊ नकोस. किती चाष्टा मस्करी करणार ग. शांती ऐक. तुझे भोकायचे. ए तुझे भोकायचे तुम्ही. ते काही पण असतो लांब उभे राहा. मला स्पर्श करू नकोस. मला आहे रे. कसं चाळी करते थेरडे या ठिकाणी. तुझं मोठे भटकरी बोट गेले म्हणून म्हणतो. वा वा. तुला आहे का? चांगली चापस. हे तिला आहे ती बघ. एवढं कसं मोठे बोलतेस मी घाबरला ना. वाटवून दिसलं म्हणून. काय नजर आहे तिची. वा 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 वा. सुंदर अभ्यासिका. स्पर्श करू नकोस. शांत बरं ऐक. मी कोण आहे ते. कुंज येत नाही आपल्याकडे कशाला वाट बघत म्हणून त्यांनी त्याला मी लांब उभी आहे. किती दिवस काढतो त्याच्यावर गप पड ना. तुला माणसाने सांगितलं कळायचंच नाही. तुला गडी बघितलं मांड्या लटला टाकू द्या. काय घाम येतो का तुला? हा म्हणतोय ना तू ठाकरू नको म्हणून. चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे का जसं शांती बिरा. ए शांती बिरा लांब उभी आहे. हळू असा मुंगेवानी असा दंत मारी. काय सांगतेस. तिला म्हणा शांत बस. शांत बस पडून राहू दे तिला. कशी पडून राहू दे. शांत हा मग शांत पडा सांग. पडून राहू. किती बोलती गं? शांत बस. ऐक. काय म्हण ना म्हण. कुंज अगं गपरा कसा म्हणते काय केलं मी? म्हणतोय ना तो. मग मी आहे ना त्याला काही. लांब उभी आहे ना मी. तिला झालंय काय ग. हा तिला झालंय का. भाव चालली ती. पावसाळी हा या नंतर मग तुम्ही भाऊ हा मी भाव चालली. भाव चालले मी बाकी सांगाय. दोघीचे भांडणं मिटून घ्या. हा भांडणं करू नका या ठिकाणी. किती याच्यावरून चाललंय आपण नाही हा बिलकुल नाही कळायचं. चावड चाळी बंद कर या ठिकाणी काही पण बोलू नकोस. शांत बिर ऐक. आमचा इकडे बघू.
तिकडे दाखव कोणाला. हा दाखवायचं आहे. किती बघत ब्लॅक अँड व्हाईट ती. ए मग कोण जवान अगं गप्प ना आवलो. साठा नखरा नीट तरीच करणारच नाही. पाय पड. कशाला पाय मी तर पाय पडते का. मी म्हणलं घंटा आहे का. तुला ते दर शिकायचे काय. शांत राहता कोण आली कुंजमनी हरी चारी तो धेनो नाचती गोपाल हरी वाजवी वेणू गवळणी. हरी बोला कुंडली गवर्दे. हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय साईनाथ बाबा की जय स्वामी समर्थ महाराज की जय खेडकर बाबा की जय पांडुरंगप्पा की जय गणपती बाप्पा मोरया आई राजा उदे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदीचा जय गुरु आणि मग काय झालं बाबा इतिहासाचा पुनर्जन्म झाला. काय सांगते माहितीये का तुला हो कसा झाला. अनिल ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझं आंबे करून प्रारंभे दफावर थापत पुण्याता. दबावर थाप तुंतुण्याचा दफावर थापत पुण्याता. दबावर थाप तुंतुण्याचा जय राम महाराष्ट्राचा प्राण. काला महाराष्ट्राचा प्राण शहीद हा महाराष्ट्राचा प्राण. शहीद हा महाराष्ट्राचा प्राण वीरराय वाच गात गुणगान. जय जय वीरराय वाच गात गुणगान. जय जय वीरराय वाच गात गुणगान. जय जय आधी नमन माता पित्याला. आधी नमन माता पित्याला. गुरुजनांना, साधू संतांना, साधू संतांना, साधू संतांना. नमन माझे ज्ञानेश्वर माऊलीला. नमन माझे ज्ञानेश्वर माऊलीला. संत तुकाराम आणि गाडगे बाबांच्या चरणाला. नमन कुणाला करतोय. ए पठ्या. नमन माझे पुणे जिल्हा. नमन माझे पुणे जिल्हा. पुणे जिल्हा आंबेगाव तालुक्याला. पुणे जिल्हा आंबेगाव तालुक्याला. गाव मुक्काम पोस्ट औसरेला. शाहीरान साज चढविला. चढवून शाही साजला. शाहीरान साज चढविला. चढवून शाही साजला. विनोद अवसरीकर जातोय पवड्याला विरहाने. तानाजी मालुसरेच्या म्हणजे आता रायबाचं लग्न आहे. लग्न कुणाचं आहे. रायबाचं लग्न आहे. मालुसरे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती आणि छत्रपतींचा जो हात धरला. रांडेवरी मिशीचा का प्रदंड छाती. घोड्याच्या टोकावर जर चढायला लागला तर यवनांचे घोडे सुद्धा माझ्या तानाजीला बघून किंकाळी फोडत होते. तानाजीच्या लग्नाचं लग्नाचं लग्न आहे. लग्न मंडप गच्चीवर आहे. आया बाया पहिली पाहुणं पोरं सोरं समनिकेची गर्दी घरून जाणं झाल्या. आणि वाट कुणाची बघते. माझ्या राजाची राजा येतील. माझा शोभा येईल. माझ्या रायबाला आशीर्वाद देईल. आणि बघता बघता घोड्यांच्या डबांचा माज कानावर आला. आणि उदळत घोडी त्यावर पुढे बसलेले माझा महाराष्ट्राचा राजा शोभा. मानवाच्या दारात राजा घोड्याच्या खाली उतरला. आणि पहिला पाऊल रायबाच्या लग्नाच्या मंडपात टाकला. मावळ्यानं वाकून मुजरा केला. हाय हाय! हाय हाय!
सोन्यासारखे चमकणारे माझ्या राजांचे डोळे पाणावलं. राजा आज वर नाही, समोर नाही, तर खाली जमिनीकडे बघत होते. तानाजीच्या मनात पाणी शिरले. तानाजीनं राजांना विचारले, राजे, रोज हसरी चेहरा दिसणारा आज झाले काय? झाले काय राजा? झाले काय? झाले काय? राजांना सांगितलं, ताना साहेबांच्या लग्नात तू इकडे आलाय आणि एवढं तिकडे कोंडाण्यावर स्वारी केली. आम्हाला चावं लागेल. अर्धवट लग्न सोडून आम्ही निघून चाललो. तानाच्या पायाची पायात मस्तकाला गेली. हात सरसरलं, हाताचे मुठे वाळल्या गेल्या, तलवारीला हात गेला आणि त्यांनी राजाला सांगितलं, राजा, जोपर्यंत हा तहाना जिवंत आहे तोपर्यंत कोंडाण्याच्या दगडाला कोणी हात लावणार नाही. अतिशय जबरदस्त अशी गर्दी यात्रेसारखीच आजही झालेली आहे. बघतो आपण जेवढी यात्रेला गर्दी होती त्याची डबल यात्रेला गर्दी या ठिकाणी झालेली आहे. महिला मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा तमाशा या ठिकाणी स्वामीवर निघाले. आणि बघता बघता क्षणात वीज गजगजली, त्यानंतर गगनात झाला आणि क्षणात वाऱ्यानं निरंजनी भिजली. तानाजीच्या बायकोच्या डोळ्यात नशवांचा धारा बाहेर पडू लागला. घात होणार मात्र धनी रणंगणावर चालत तानाची निरंजनी भिजली. अचानक माझ्या कुंकवाला काहीतरी धोका आहे, कुंकवाला धोका आहे आणि असं म्हणता क्षणी तानाजीच्या बायकोनं आरोळी ठोकली. जरा सरकून बसा जरा सरकून बसा हात सरकून बसा काय पवना राहायला लागले सर, काय शेवटी काय बोंबलीच खेळले, बरा सत्यानाश केलास. काय काय एवढं चांगल्या प्रकारे बोलीस आणि शेवटी काय बोंबलीस? जरा सरकून बसा की नाही. तर बाबासाहेब देशमुखचा पावडा गाडीच्या त्याला लागला होता. त्या ड्रायव्हरनी मूर्त्या नीट पाहिजे लावून तुला पुढचं आठवणच नाही वाटतं. मग काय मी चांगला ऐकत होतो माहिती तुला तरी एवढे गाव माहिती काय काय शेवटी भेटून ती चौकीच ऐक मी कोणा हे त्यात शांती जरा म्हातारीने जेलसाडी करू नकोस. वसुदेवकीचा पुत्र मी नंदाघरी, वसुदेवकीचा पुत्र मी नंदाघरी. आगे राधे तुला सांगतो
माझा गवैर्याला कंस भरितो घाबरला माझा गवैर्याला कमी आहे झंडे बंदी लक्ष्मणगिरी कमी आहे झंडे बंदी लक्ष्मणगिरी आग राधे तुला सांगतो मी ओळख तरी आग राधे तुला सांगतो मी ओळख तरी आग राधे तुला सांगतो मी ओळख तरी. वा 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 म्हातारे तुझ्या मुली किती सुंदर आहेत. वा 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 ओळख पटली. तूच देव आहेस परमेश्वर परमात्मा नंदाचा नंदाला लागतो नाही या कृष्ण ए बाबा ए रस्ता काय रे अगं रस्ता अर्ज कार्यक्रम असते ग. आणि देवाची इच्छा असते ग. अगं भक्तांनी भक्ती करून मार्ग मोकळा करावा ही देवाची इच्छा असते. तू देव आहेस हो तूच कृष्ण आहेस तूच कन्हैया हो. तूच मुरलीवाला मुरलीवाला. तूच नंदाचा नंदाला नंदाचा नंदाला. आणि किती नाव मला तुला उपमा द्या मित्र बाबा. बरोबर. ए घनश्याम कोण घनशा मीच मुरलीवाला मीच वारंग राजा राजा काय ग गोपाळाचा सारथी मीच जोडीदार अगं मीच कृष्ण कुणाच्या रथावर होता हा कृष्ण तू कुणाच्या रथावर होता अर्जुन ऐक नाही हो. तू कुठं उभा राहतोस रे हा? काय मुरली तुला वाजवली म्हणायचं काय ग मुरली काय वाजवली हो हिला सांग जरा. माझे स्वर ऐकताच तो सुमोर जवळ येतात. हिला सांग जरा. तिला काय सांगायचं ए, सकाळी बोंबलत माझ्याकडे आहे काय म्हणाली आणि मला म्हणली श्यामनं मुली नाही वाजवली ती बाई. श्यामने मुली नाही वाजवली श्यामनं मुली नाही वाजवली वाजवली बोलली ग तिला सांग जरा या. अगं मीच वाजवली. ती म्हणती नाही श्यामनं मुली ए वाजवली विचार ना त्याला. घनश्याम उमल काय झाली? घनश्याम मग तेच ना जेऊ का म्हणजे काय तू मी तुला वरडू वरडू सांगते आता मुली त्याने वाजवली हा? काय म्हणजे तू श्यामनं मुली नाही ए एवढा अभिनय करून सांगू नकोस. घनश्याम घनश्याम हो ही तुझी मुलगी वा वा शेने ना देवाला शरण राजू. येतेस? कशी येतेस देवा मी तुम्हाला शरण आले कशाप्रमाणे गाईच्या वस्त्राप्रमाणे गाईच्या वासाप्रमाणे. एवढं 150 किलोचं वासरू असते बारीक वासरू आहे काही वासरू एवढं म्हणजे गाडी तेवढी ते जाऊ दे. देवा मी तुम्हाला शरण आले तू कशाप्रमाणे ग मुंगीप्रमाणे मुंगी प्रमाणे. किती सुंदर आवाज आहे का त्यांचा. एक सुद्धा पोर अशी आहे का माझी त्यांना गुपगुपीत. हो तुझ्या मुली आहेत देवा मी पण तुम्हाला शरण आले कशाप्रमाणे पुढून घेतो हरणीच्या माणसाप्रमाणे हरणीच्या माणसाप्रमाणे. आता अति हत्ती सुंदर. पळायला गेलं वाघ पुढे जाईन का फारच पुढे पळत कसं काय काय तुला काय काय ठरते ठरव. माझं डोकं चालला देवा कोणी हरीच्या पाडतो बरोबर. कोणी गायच्या गायच्या वासाप्रमाणे. मुंगीप्रमाणे आले मुंगीप्रमाणे. मी सुद्धा शरण आले बाबा कशाप्रमाणे ग? आणि लोटांगर मध्येने चरण डोळ्याने पाहिले लोक तुले दुसरं काय शरण यायचंय हा, मी सुद्धा कुणाची ग नाही ग कशी कंबर दुखन काही झालंच नाही तर कशी दुखन बाया माझी प्रेमाने भक्ती करणार करणार सुंदर आवाजामध्ये भक्ती करा. देव हा भक्तीचा आतुर झालेला असतो. मी तोपर्यंत तुमची भक्ती ऐकणार. कुठं बसू हा? कुठं बसू कुठे बसू बसू ना माग कार्यक्रम झाल्यावर बस काय झालं तर नाही ग. अगं मी कळबा झाडून बसून तुमची भक्ती ऐकणार आहे. सुंदर आवाजामध्ये भक्ती करा. मग काय मी म्हटलं बाबानी बागवल्यात मग माझं ए नाही चल लागा भक्ती. उसळ कसं करता चल लागा भक्तीला.
आपलेच प्रिय तमाशा रसिक बांधवांच्या चरणी प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा. आलेल्या सर्व तमाशा रसिक बांधवांना आमच्या लोकनाट्य मराठी तमाशा मंडळाकडून लाख लाख शुभेच्छा. तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रिय तमाशा रसिक बंधूंनो, आपल्या समोर चालू आहे लोकसम्राट तमाशा महर्षी कैलास मुळशी तुकाराम खेडकरचा तमाशा शिरोमणी पांडुरंग मळे मांजरवाडीकर यांचेच नातू आविष्कार मळे मांजरवाडीकर आणि लोकनाट्य मराठी तमाशा मंडळ केंद्र नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तमाशाच्या नियमाप्रमाणे सादर झाली मानाची मराठमोळी घनघोळण. आता सादर करीत आहोत कृष्ण लीला. आणि त्यानंतर आविष्कार म्युझिकल म्हणजेच हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम. त्यामध्ये काही लावण्या होतील, हास्य विनोद होतील. तरी संपूर्ण कार्यक्रम आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत शांतपणाने पाहावा, ऐकावा. ही बसलेल्या सर्व तरुण रसिक बांधवांना कंपनीतर्फे पुन्हा पुन्हा हात जोडून नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुंद मनाला सुगंध गंध माती. तुमच्या दोघांच्या आशीर्वादाने माझे बरेच आपली गावची यात्रा यात्रेनिमित्त काहीतरी कार्यक्रम आणला पाहिजे. कार्यक्रम आहे म्हणजे त्याला तो पैसा पैसा आणि तारा मुद्दा मुद्दा ठिकाणी माणुसकी माणुसकीला आपल्याला चौथा मित्र प्रशांत सातरकर. हा त्याला आवाज बोलून देतो. अरे प्रशांत भाऊ, नमस्कार. राम राम. कसं काय चाललंय? मजेत आहे भाऊ. काय झालं? कुठं होता? मी लंडनला असतो. मी लंडनला? आणि मग बघे काल पिढ्या मागून पेणारा माणूस लंडनला गेलाय. आणि मग मोठा बिझनेस खोलला होता. असं मग कळाले गावची यात्रा आली. हा. बसलो मी म्हणाला, मी म्हणा आलो घरी हा आणि टाकणार तेवढं तुमच्या दोघांच्या बाहेर आल्या. आमच्या बाहेर झाली. नाही, नाही, आल्या बाबा शेजार घरी. मग त्याची काय चुकी? शेजार धर्म केलाय कशाला? बऱ्याच दिवसातून प्रशांत घरी आलाय. त्याला भेटायला गेले असेल, तब्येत पाणी विचारली असेल. काय बरं आहे ना? तुमच्या दोघांच्या बायका आल्या म्हणतात कशा काय? भाऊजी तुम्ही कुठं असता हो? इथं दिसतच ना. हा मग मी त्यांना म्हणलं मी लंडनला असतो. लंडन तुमच्या दोघांच्या बायका काय म्हणते? काय? भाऊजी काय पण करा पण आम्हाला लंडन दाखवा. अरे बाहेर कंट्री नाही का ती? अरे लंडन देश मग. देश देश हा दाखवा म्हणलं चालवलं डोकं.
चालवलं डोकं हो. काढलं बाहेर काय जगाचा नक्षा जगाचा नकाशा रे मग जगाचा नक्षा हाताला घाल हे अमेरिका अमेरिका हे थायलंड थायलंड, हे जपान जपान, हे चीन चीन, आणि हे लंडन अरे मध्ये भागी लंडन नकाशाच्या मध्यभागी लंडन. आणि मग हा. आणि ह्याची बायको आली ना हो. मला कशी म्हणते काय म्हणते? भाऊजी हा. तुम्ही तर म्हणता लय मोठं लंडन आहे येते एवढंच तीन अक्षरी लंडन तीनच अक्षरी. तुझी बायको लय हुशार माझी बायको शिकलेली तुझी बायको लय आहे. हुशार नाही तुझी बायको आली हा. मी ह्याच्या बायकोला कशी म्हणते काय म्हणते ए येडे हा. ते फक्त लांबच एवढी दिसते एवढी. पण आत गेलं ये एवढं मग जायचा हराम करतो तुझ्या आत गेले की लय मोठं काय अरे माझी सिटी मध्ये गेल्या मोठं गाव दिसणार नाही का सिटी मध्ये घुसल्यानंतर गल्ली गोळा मोठ्या मोठ्या आणि मग बंगले बिंगले कानपाड पुढील तुला बोलवायचं कारण बरं, सांग. गावची यात्रा जवळ आहे. गावची यात्रा आली. यात्रा भरवली पाहिजे बनवली पाहिजे पैसा पाणी गोळा केला पाहिजे गोळा केला पाहिजे यात्रा कमिटी असते असते अध्यक्ष उपाध्यक्ष असतात असते असते सगळ्यांचा सल्ला घ्यावा लागतो हा. आपल्यातला 5वा मित्र कोण विजय पाटोळे रांजणगावकर बोला. देव गावात अहो विजय पाटोळे रांजणगावकर कस काय चाललंय मित्र हो बरं चाललंय तुझं कसं काय चाललंय बाबा कसं काय चाललंय आणि बरं चाललंय ना तुमच्या आशीर्वादाने माझं बरं चाललंय तुमचं कसं काय बरंच आहे बाकी बरं थोडं लांबून बोल थोडं ए आराम करू कुठलं तुमच्या मायाचे बेकार बोंबले तुमचे अरे काहीतरी कामधंदे करा पैसे कमवा आराम करू कुठलं कपडे हात लावू नको 40,000 रुपये निघतील ड्रेसची शिलाई 40,000 रुपये मग ड्रेसची शिलाई मग तुमच्यावर का बेकार म्हणा काय का मी अरे 40,000 रुपये ड्रेसची शिलाई बिजू काय पायात बुट असतात लय शोभला असतात यार काय बावळट माणूस आहे काय बावळट माणूस आहे ड्रेस नाही घेतलाय ना 40,000 रुपये ड्रेसची शिलाई आणि भूषण म्हणतो पायात बूट असतात किती भारी वाटला बावळट कुठला बूट गिर कोणीतरी 40,000 रुपयाची नुसती शिलाई घेईल कोणते अय, तू गाडी घेतली म्हणतात गाडी हा अरे गावात गाडी नाही कोणाकडे 1,90,000ची बुलेट घेतली तुम्हाला साध्या सायकली सुद्धा नाही अरे 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 1,90,000 सुधरा जरा सुधरा मग चावी दे जरा. हा? चावी चावी तुम्हाला दिली असते रे पण तिच्यात पेट्रोल नाही एवढी महागडी गाडी घेतली म्हणले पेट्रोल टाकायचं नाही का? हा? अरे काय बाबा मग गाडी काय घेतली 1,90,000ची बुलेट घेतली आणि भुशाल म्हणतो चावी दे आणि पेट्रोल पेट्रोल टाकील कोणीतरी 1,90,000ची गाडी पेट्रोल टाकी कोणते अरे विजू तू घर बांधायला काढलं म्हणतात घर हा. अख्ख्या गावात घर नाही कोणाचं काय बोलतो गावात घर नाही कोणाचं 80 लाख रुपये नुसतं पाया भरणीला घालवल्यात तुम्हाला साधी सफर सुद्धा नाही अरे काहीतरी सुधारा रे पैसे कमवा हरण खोरण 80 लाख 80 लाख रुपयाचा नुसता पाया भरलाय मग वरचं बांधकाम रे यार काय बावळट माणूस आहे सारखा प्रश्न विचारतो 80 लाख रुपये घालवले तर पाया भरलेला आणि म्हणतो वरचं बांधकाम करीन कोणीतरी यो लागलाय आपल्याला येड्यात काढायला मी त्याला घेतो कोळ्यात तिथं आजूबाजूला उभे राहिले दोघ जण मी ऐकलं तू लग्न केलं म्हणे लग्न पट्ट्याचं लग्न अख्ख्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही लग्न असं पट्ट्याचं लग्न झालं 1.5 कोटीची दिसती बुंदी होती बुंदी 1.5 कोटीची बुंदी 1.5 कोटीची नुसती बुंदी जिल्ह्यात 8 दिवस खायला अशी बुंदी जिल्हा 8 दिवस काही भाऊ काय रे काय पोरं बाळ तर काय बावळट म्हणून सारखाच प्रश्न विचारतोय लग्न तर केलंय ना 1.5 लाख रुपयाची बुंदी वाटली ना की जिल्ह्याला हा? आणि खुशाल म्हणतो पोर गाडी कोणतरी तुझा माईच्या अवलाद काढीन कोणीतरी महाराम कोरा गाडी घेतली पेट्रोल टाकली कोणीतरी पाया भरलाय वरचं बांधकाम करील कोणीतरी बरं. अरे लग्न केलं तर पोरं बी काढ दे कोण तुला दिन काढ पडत ठेवून पोरं गावाने काढायची मी काय असं आहे का तुझ्या सारखा वरे असं नाही सिंगल केले सिलिकॉन सिंगल बोलवण्याचं कारण 4 दिवसावली गावची यात्रा त्यासाठी छोटा मोठा तमाशाचा कार्यक्रम आहे. पण आपण जमलो चौघ आपल्याकडे काही पैसे नाही पैशावाले असं विनोद अवसरी अरे विनोद राम 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 बरं चालेल तुम्हाला बघितलं मला बरं वाटलं
अरे काय हो, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मला तुझं शोधलं पाहिजे जन्माला आलं याला पाणी भरता भरता मला आयुष्य जातं. अरे त्याला तर म्हणून किती रोज जगायचं हा काहीतरी पेपर वाचा पेपर तुला बातमी आहे तुला बातमी आहे बघा जरा बातमी नाही पाहिजे तुम्ही बातमी बघत नाही का नाही. अरे 7 महिने इकडे करणार इंडियाच्या टीव्हीचं तोंड आहे का तुम्हाला नाही रे. आपण दिला ना मोबाईल मध्ये तरी बातम्या बघा ना आता मध्ये कोरोनाचा काळ गेला हा किती लोक मेली का नाही आपल्यातली मेलीत आपली सगळ्यातली मेलीत मित्रातली मेली शेजारची मेली बाजारची मेली बरोबर. अरे किती नातेवाईक गेले काय केलं का आपल्यासाठी कोणी नाही, नाही. काय? कोण काय करतं आपल्यासाठी कोण काय करतं? कंचाई सरकार येऊ दे कंचाई मुख्यमंत्री होऊ दे कंचाई पंतप्रधान होऊ दे आपल्या सर्वसामान्यांसाठी कोणी काही करत नाही बाबा बरोबर, बरोबर. आणि त्यातले त्या सर्वसामान्य म्हणजे आपण तळागाळात ते करा हे. आपल्यासाठी करून काय करतं का नाही. डॉक्टर फिरत जायचे सगळे पेपर वाचले मग? आंदोलनच करायचं म्हणून आंदोलन ए मुंबईला जाऊन मंत्रालय समोर आंदोलन करायचं बर मग म्हणत म्हणलं आंदोलन करायचं बायकोला म्हटलं मला चहाचा कप दे बायकोने चहाचा कप दिला बायको म्हणजे काय झालं काय तुम्हाला काय झालं वाटायला म्हटलं आंदोलन करायचं अगं आमच्या कलावंताच्या मागण्या कोण नाही, पुरवणार बरोबर. विचार करण्याची गोष्ट आहे, दिवस राहते त्या कष्ट करून 2 पैसे घेतो गरीब प्रपंचाला लावतो पोरबाळ शिक्षणाला लावतो उद्या जर आरक्षणाचा मुद्दा निघाला हा. आहे का आमच्या पोरांना आरक्षण ते बी खरं हा? आज आमची शेतकऱ्याची पोरं येड्या एवढी शिकून सुद्धा आरक्षण नाही त्यामुळे घरी बसले का नाही खरंय. हा जमिनी विकून आमच्या पोरांनी पैसा पाणी भरला तरी नोकऱ्या नाही हा जबाब मांडायचा कुणी बरोबर आहे बरोबर तुम्ही जर मला साथ देत असाल ना तर आपण ए, करू काळजी करू नको तू जर आमच्या पुढे होत असेल ना हा. तर आम्ही तुझ्या पाठीमागे चल. म्हणजे पुढे पाहिजे मी काय पण मागं सांगणार आहे हा. का तुम्ही दोघं तिघं फक्त म्हणा काय? म्हणजे आईला मंत्रालयावर धडक मारायचे काय बोलतो? मोर्चा काढायचा काय म्हणतो? ए तू फक्त काळजी करू नको रे आपल्या सगळ्या मान्य मागण्या करू आपण हा. आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे हा. आपल्या कलावंतांचं मानधन झालं पाहिजे बरोबर. तुम्हाला सांगतो आपल्या गावाचा नाही आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे बरोबर. ठणकावून सांगायचं सरकारला सरकारला. सरकार कुणाचं असू दे हा. अरे आम्हाला जर मतदानाचा अधिकार आहे तर प्रश्न विचारायचा सुद्धा आम्हाला अधिकार बरोबर. आहे तुम्ही फक्त माझ्या मागे उभं राहा रे हा. हो. अरे उभं आहे. तयार आहे ना तयार आहे. हे पोरग हा. तू मी हा. आणि हा चौग बरं. तुम्हाला माहितीये का ही 5 बोट आहे बरोबर. जोपर्यंत मोकळी तोपर्यंत बोट आहे बरोबर. आणि अशी झाकल्यावर मूठ तयार मूठ होती तयार. होती का होती नाही ना. तसे आपण वज्र मूठ आहोत बरोबर. हाय काही करायचे हा. नाही ए पोरा तू येतेस का आंदोलनाला येतेस का आंदोलनाला येतोय. तुझं पाठांतर आहे का पण आहे, आहे. म्हणशील का म्हणेन काही नाही, नाही म्हणेन. फक्त एक ध्यानात ठेवायचं काय? आपण घोषणा द्यायच्या कशी? घोषणा द्यायच्या उपोषण करायचं नाही फक्त आंदोलन करायचं घोषणा द्यायच्या तू म्हणायचं आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे काय म्हणशील मोठ्याने म्हण नका बाप कुठे गेलाय तुला शबास याला पाहिजे याला मानतात आरक्षण भेटत कलावंतांना मानधन भेटलंच पाहिजे कलावंतांना मानधन भेटलंच पाहिजे शबास आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे सर याला म्हणतात माणसाच्या याला जीव राव तुमचा चला मागे चला चला कॅन्सल करावं लागेल का? मोबाईल तुम्हाला घरात नाही घ्या का बरं? माझा धंदा आहे ना एवढे मुंबईला म्हशी येईल म्हणजे माझा फळाचा धंदा नाही का कोरोनात टाकलाय तू तर या फळावर माझं पोट चालले ना मग आता कसं? एक काम करू ना काय? तुम्ही दोघं तिघं मोकळे येते तुमच्या संग मी येतो ना हा. आपली खाया प्यायची सोय होईल काळजी करू नका माझा फळाचा गाडा घेतो हा. तिथं मंत्रालयाच्या कोपऱ्यात हा, लावतो बरोबर. तुमच्या मी सांगा चौकार हा. हा, तुम्ही फक्त तुम्ही तुमची कामं करायची मी माझं काम करतो तुमच्या जेवायची व्यवस्था झाली बरोबर पाहिजे आहे. मी तुमच्यातच हा. आहे जसं काय आपण मंत्रालय पुढे आलो हा. असं रागेत उभं राहिलो बरं. आणि आता सुरुवात झाली हा. आपल्या घोषणांना हा. मंत्री महोदय बाहेर आले बरं. म्हणले तुमचं काय काम आहे का लगेच सुरुवात करायची काय म्हणशील रे कसं मोठ्याने म्हणलं बाप कुठे गेला तुला सांगा सांगा तू काय म्हणशील आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे तू काय म्हणशील कलावंतांना मानधन भेटलंच पाहिजे माझा पोटा पाण्याचा धंदा आहे बाबा मी फक्त तुमच्या संघ उभा राहील चालेल. चालेल ना तुम्हाला चालेल. करा सुरुवात करा म्हण रे आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे शबास पटेल. कलावंतांना मानधन भेटलंच पाहिजे पण ती काही सगळंच म्हणल्यावर मंत्र्याच्या कानावर जाणार नाही मग एकाचं वजन पडलं पाहिजे ना बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. हळी दिली का जरा थांबायचं हळी दिली का जरा थांबायचं हा. हळी दिली का जरा थांबायचं बरं. त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे हा. आलं का ध्यानात हा. तुझं? म्हण रे तू आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे घ्या खेळ मन बिंदास म्हण बिंदास आम्हाला म्हण आरक्षण भेटलंच पाहिजे घ्या खेळ आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे घ्या खेळ आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे घ्या खेळ धंदा केला पाहिजे खाणं पिणं धंदा आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे घ्या खेळ आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे घ्या खेळ कलावंताचं कलावंतांना मानधन भेटलंच पाहिजे घ्या खेळ घ्या केळी. अरे अरे म्हणलं चांगलं फोटो ठेवायला लागलं बरं आपण घालवले आपण फळाचा गाडा नाही ना सोडतो हा? फळाचा गाडा नाही ना सोडतो फळाचा गाडा बोकाटी फोडू दे बोलण्याचं कारण काय गावची यात्रा आहे बाबा हा गाव क्षेत्र बघायचं हे गाव बघा हा. ना आलं बरं माहेर घरात बरोबर आहे. आपल्याला तरी लाच पाहिजे का नाही मग आलं बरं परत नाही नाही लाच काय पाहिजे आपलंच गाव आहे म्हणजे मग किती वेळा हा, मग. आता आपल्याला हाकलून तरी ते आपण इथेच आहे. तरी इथेच आहे. हा, काळजी करू नका हा. बरोबर जातो करू
कसं आहे बा तुला नाही कळायचं नवीन आहे. नवीन आहेस तू हे आमचं माहेर घर आहे कार्यक्रम आणायचा कोणाचा आणायचा कोणाचा आणायचा? तुझ्या नजर कोणता तमाशा आहे? सगळ्यात मोठा कोणता? तमाशा वैभवशाली तमाशा बरं. तिने पिढ्यांचा तमाशा अनेक तमाशांचा जन्म दाता किती कलावंतांचा पोषण बरोबर. कैलास तुकाराम फिरकस पांडुरंग मांजरवाडीकर यांचे नातू आविष्कार मांजरवाडीकर हं. लोकनाट्य तमाशा मंडळ आपल्या गावात आलाय तिथं जायचं कार्यक्रम ठरवायचा आणि निघून यायचं चालतंय. पण आता एक मुद्दा ध्यानात ठेवायचा काय? कार्यक्रम ठरवताना त्यांनी सांगितले कार्यक्रम रगडून झाला पाहिजे ताणून झाला पाहिजे तरुण पोरं बघ शेजारी उभी आहेत हाय का पोरग एक तरी बोलतंय का नाही, नाही, नाही. खरं ते पोरला शालूट करायचा बरोबर. त्याच्याबद्दल टाळी वाजवायची हा. आणि कार्यक्रम आपल्या गावाला करून न्यायचा चला, चला. चालायचं का चला. चला दीवाना आप सभी दीवाना बना एक रात के सामने आएगी आप सभी का हृदय आप सभी लगी जो दिल की धड़कन वंस मोर की बेस्ट एक्टर ग्रेट डांसर मेरी भी नवरा शेर बनकर डांस से हो जाते हैं और आवाज की बोली आवाज करानी कमल की मेरक सिंगर की स्वरी शासी करार कर दिया है हमारे कमरे के जाने वाले कीबोर्ड मास्टर विकी मुंबईकर साथ में अजय कदम अबोड़कर रिदम का मास्टर एकदम की मास्टर फास्टर तमाशा कसा आहे तमाशा कसा आहे बोलतं एक नंबर स्वप्नात आली ही राणी मुखर्जी नटी
झाली आई लई मला म्हणाली रसली झाली आई लई मला म्हणाली आणि ती गाड्यावर आली आणि ती गाड्यावर आली मला जेवण बरोबर झाली दोस्तों और इसी प्यार भरे बेहतरीन मराठी अंदाज के बाद चलते हैं एक अनुबंधा जनक गीत एलके पीढ़ी चलाइले और आप सभी की पीढ़ी पिलाने के आपके सामने आएगी हमारी कंपनी की तीन असराय जिसका नाम है दिशा दिशा गायत्री माया और उनके सपने हैं उनके सपने आवाज जी सपने रोहित और हमारी कंपनी का राहुल सर हमारी कंपनी का लाला हमारी कंपनी का कोई हीरा वो है यूट्यूबर विकी शोभाकर तो पेश कर रहे हैं आविष्कार म्यूजिकल नाइट का एक बेहतरीन अंदाज बेहतरीन नगमा बीड़ी चलाई ले ठंडी हवा भी खिला ससुरी सर्दी है किसी का तो हाथ लही जा पड़ोसी के झूले से आग लगी रे जा पड़ोसी के झूले से आग लगी रे
सुंदर अशा हिंदी गीताने दरवळा
शुक्र दोस्तों। और इसी प्यार भरे बेहतरीन मेलोडी लाने के बाद चलते हैं एक सुपर हिट डुपर हिट अंदाज की तरफ, यानी कि अक्षय कुमार इनके एक सुपर हिट अंदाज खिलाड़ी 706 और गीत के बोलेंगे बलमा। और इसी प्यार भरे गीत को लेकर आइए हमारे गमले को तीन सुनाए जिसका नाम है गायत्री दिशा। और उनके साथ हमारे गमले का रॉक डांसर मास्टर ब्रेक डांसर मास्टर विकी।